हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारी आज एक मोठी घटना घडली। माणगाव येथून जुन्या मूर्त्या विसर्जित करण्यास आलेला पिकअप पाण्यामध्ये बुडाला। या घटनेने हरिहरेश्वर किनारपट्टीवर मोठी खळबळ उडाली। आज सकाळी ठीक 11 वाजण्या दरम्यान माणगाव येथून मुक्काम साळवे पोचकोस्ते तालुका माणगाव येथील कालभैरव आणि कालेश्री माता यांच्या जीर्ण झालेल्या मूर्त्या घेऊन पिकअप MH06BW9546 हरिहरेश्वर येथे आली। या गाडीचा चालक सुधीर काळूराम टेटगुरे आणि ग्रामस्थ बाबूजी टेटगुरे, सीताराम, गणू, दिनेश, गोविंद हे सर्व टेटगुरे परिवारातील ग्रामस्थ हरिहरेश्वर किनाऱ्यावर आले। जुन्या जीर्ण झालेल्या मूर्त्या हरिहरेश्वरच्या तीर्थक्षेत्री आल्यानंतर पाण्यामध्ये विसर्जित करण्याचा कार्यक्रम सुरू झाला। खोल समुद्रापर्यंत वाळूतूनच पिकअप नेण्यात आली आणि पिकअप वाळूत रुतलेली पिकअप बाहेर काढण्याचा प्रयत्न फसला आणि समुद्राचे पाणी आले। लाटांचा तडाखा सुरू झाला। जोरदार लाटा पिकअपवर आदळू लागल्या आणि एक ग्रामस्थ त्या समुद्राच्या पाण्यातून पळ काढू लागला। अशा वेळेला हरिहरेश्वर येथील नेहमीच मदतीला धावून जाणारे साळुंखे रेस्क्यू टीमचे सदस्य सुकृत कोलथरकर, प्रथमेश सार्थक, रुपेश मयेकर, अमर, धीरज, अनिकेत या सर्वांनी आपले प्रयत्न सुरू केले आणि त्यानंतर याच प्रयत्नातून त्यांनी ग्रामस्थांना आणि सोबत आणलेल्या या पिकअपला बाहेर काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला। हरिहरेश्वरमधील ग्रामस्थांचे या टीमने आभार मानले आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।